जागतिक महिला दिवशीच महिला वाहक चालकासोबत मुजुरी एवढेच नाही तर रिक्षा चालकाने अश्लील भाषेचा वापर करत भरला दम। संपूर्ण देशभरामध्ये आज जागतिक महिला दिवस साजरा होत असताना शहरातील अनेक ठिकाणी महिलांचा आदर सन्मान करत त्यांना शुभेच्छा देत मोठ्या उत्साहात हा दिवस साजरा होते। यातच नाशिक रोड बस स्थानकातून धक्कादायक प्रकार समोर आलाय। नाशिक रोड सिटी लिंक बस स्थानकाच्या आवारात प्रवासी भरण्यासाठी उभ्या असलेल्या सिटी लिंक बस समोर रिक्षा चालकाने बेशिस्तपणे वाहतुकीचे नियम मोडत रिक्षा थेट बस समोर उभी करून प्रवासी भरत असल्याने सिटी लिंक बस महिला कंडक्टरने रिक्षा काढण्यास हटकल्याने थेट महिला कंडक्टरला मुजुरी करत दम दिलाय। याबाबत महिलेने प्रत्यक्षदर्शी झालेला प्रकार सांगितलाय। मी इथे सिटी बसमध्ये जेवत असताना दोन तीन मुलं आली आणि ते मला बसले होते। त्यांचा थोडासा धिंगाणा चालू होता आणि एक लेडीज आणि एक जेंट्स बसलेला असताना ते मला बोलले की मागचा दरवाजा बंद करा। मी त्यांना जाब विचारला का बरं मागचा दरवाजा बंद करायचा, तर ते बोलले म्हणे बंद करा। आणि मी असं विचारल्यानंतर ते थोडंसं त्यांची आरेरावीची भाषा यायला लागली। मग त्यांना मी बोलायला गेले तर ते थोडंसं अशी म्हणजे शिवीगाळ प्रकार बोलत होते आणि मुद्दामहून बसमध्ये येऊन बसतात, टाइमपास करतात, असं म्हणजे थोडं लोकांना त्रास देतात। या संदर्भात तुम्ही नाशिक रोड पोलीस स्टेशनला काही माहिती दिली का? नाही दिली। का? माझा टाइम झालेला होता गाडीचा, त्यामुळे मी निघून गेले। म्हणजे तुम्ही त्यावेळेस ड्युटीवर होता? हो, मी ऑन ड्युटीवर होते। मी जेवण करत असताना तो आला आणि मला असं बोलायला लागला। आधी तो थोडा 2-3 मिनिटं थांबला, त्यानंतर मग तो हा प्रकार करायला। काय बोलला तो तुम्हाला? तो बोलला मी बसलेली होते, तो मला असं बोलला की मॅडम दरवाजा बंद का होत नाही। म्हटलं मी का दरवाजा बंद करू, पॅसेंजर येत आहे, बसताय, वेळ झालेला नाहीये गाडीचा, अगं तुम्हाला बसायचं असेल तर तुम्ही बसा, नसेल बसायचं तर तुम्ही उतरून घ्या। ज्यावेळी ते मग असं आरेरावीची भाषा करायला लागल्यानंतर ते खाली उतरून गेले। मग त्यानंतर मला समजलं की ते रिक्षा चालक होते। म्हणणं काय होतं, दरवाजा कशासाठी बंद करायला लावलेला होता काही हे मी नाही सांगू शकत तो का असं बोलत होता, पण तो मला बोलला की दरवाजा बंद करा म्हणून। तो रिक्षा चालक आहे असं तुम्हाला ते समजलं का? कारण तो उतरून गेल्यानंतर तिकडे गेल्यानंतर तो इकडे गेला आणि इथे पॅसेंजर शोधत होता, तेव्हा मला समजलं की तो रिक्षा चालक आहे। मी विचारल्यानंतर मला कळलं की तो रिक्षा चालक आहे। या आधी असा प्रकार झालाय? नाही, माझ्यासोबत असा प्रकार नाही, आज पण घडलाय। आज जागतिक महिला दिवस आहे आणि या दिवशी असं म्हणजे तुमच्यासोबत असा प्रसंग घडलाय। हो, लेडीज म्हणून असं रिस्पेक्ट वगैरे द्यायला पाहिजे। कोणी लेडीज बसलेली आहे बसमध्ये, थोडंसं बोलण्याची भाषा पद्धत, आपणच महाराष्ट्रातील लोक असं म्हणजे लेडीज साठी हे करत नाही, आपणच आपल्या लोकांना असं बोलतोय, तर आपण कसं म्हणजे लेडीज सुरक्षित नाहीये असं मला वाटतं। काय प्रकार घडला? मी यायच्या अगोदर आहे ना त्यांचं काहीतरी झालेलं होतं, तर मी गाडीच्या खाली उतरेलच होतो। गाडीच्या खालीच असताना त्यांचा रस्त्यात तो पिवळ्या शर्टवाला बोलायचा, हे जाऊ दे रे, बघून घेऊ तिच्याकडे, बस एवढं ऐकलं। बघून म्हणजे कोणाकडे? या कंडक्टर तो असा बोलला मला नाही बोलला, तो दोघात बोलत होते, 2 जण होते ना। मला नाही बोललं, मी गपचीत ऐकलं, फक्त मी ऐकलं गपचीत। मग त्यावेळेस तुम्ही त्यांना मी कुठलाही प्रतिकार नाही केला, कारण माझा त्यांचा संबंधच नव्हता ना। मी बाहेरून चहा पिऊन आलो, माझ्या रूटवर येऊन बसलो। आल्यानंतर ती त्यांना म्हणजे ते दोघांचं चालू होतं काहीतरी, मी आयसच गाडीच्या खाली उतरून ऐकत, मी त्यांना शब्दांना बोललेलो नाही। याच बस स्थानकासमोर असलेल्या रिक्षा स्टँड मध्ये रिक्षाचे साम्राज्य असून काही बेशिस्त रिक्षा चालकांमुळे प्रामाणिक रिक्षा चालकांचे मरण होत आहे। 14 ते 15 वर्षाच्या वयोगटातील युवक रिक्षा चालवताना दिसतात, मात्र अनेक वर्षांपासून रिक्षा चालवणाऱ्या नागरिकांनी त्यांच्या बेशिस्तपणाचे व हुल्लडबाजीचे कारनामे सांगितले। माझं नाव राजन शिंदे। किती वर्षापासून तुम्ही रिक्षा चालवत आहे? जवळजवळ 35 वर्षापासून आम्ही नाशिक रोड शहरामध्ये नाशिक रोड हातोडा स्टँड इथून रिक्षा चालवतोय। परंतु आजची परिस्थिती अशी झालेली आहे की नाशिकचं प्रवेशद्वार असलेलं स्टेशन एरिया हा पूर्ण रिक्षांच्या सुळसुळाटाने गजबजून गेलेला आहे आणि सर्वसामान्य माणूस, लहान मुलं आणि महिला यांना प्रवास करण्यासाठी अतिशय बिकट अवस्था आहे। संध्याकाळी 5 नंतर ते 8 वाजेपर्यंत किमान 5 ते 6 ट्रेन्स येतात, परंतु त्याच्यामधून महिलांना आणि लहान मुलांना वाट काढणं मुश्किल होऊन जातं। तर प्रशासनाने ह्या विषयावर अत्यंत गंभीरपणे विचार करून निर्णय घेणं गरजेचं आहे। आणि दुसरं याच्यामध्ये असं आहे की प्रशासनाने याच्यामध्ये प्रत्येक रिक्षावाल्याची चेकिंग करणं गरजेचं आहे की त्याच्यामध्ये लायसन्सवाले कोण आहे, बिना लायसन्सवाले कोण आहे, बिना अधिकृत परवाना आहे का त्याच्याकडे रिक्षा चालवण्याचा, किंवा रिक्षावर परवाना आहे का। काही रिक्षा स्क्रॅप पद्धतीच्या चाललेल्या आहेत आणि गुन्हेगारी तर इतकी वाढलेली आहे की दररोज कोणाला ना कोणाला तरी रिक्षावाले लुटलेलं आहे इथं।
आणि त्याच्यामुळं प्रश्न असा निर्माण झाला आहे की ज्याला खरोखर रिक्षा चालवून आपल्या कुटुंबाचा उदरनिर्वाह करायचा आहे त्यांची अतिशय दर्दनाक परिस्थिती झालेली आहे. आणि त्याच्यामुळे प्रशासनाला आमची हीच विनंती आहे की निदान तुम्ही सकाळी 2 तास आणि सायंकाळी किमान 4 तास किमान 2 पोलीस इथं देणं गरजेचं आहे. आज परिस्थिती अशी होती की गर्दीच्या वेळेस ज्या वेळेस चोरी होते किंवा काही छोटे मोठे अपघात होतात त्यावेळेस प्रशासनातला एक पोलीस सुद्धा इथं दिसत नाही आहे. आणि पोलीस चौकी किमान इथून 1 किलोमीटरच्या अंतरावर आहे. पोलीस स्टेशन नाशिक रोडला पोलीस चौकी आहे पण त्याच्यामध्ये पोलीस शोधूनही सापडत नाही आहे. ही आजची परिस्थिती आहे. तर प्रशासनाला आमची हीच विनंती आहे की तुम्ही पोलिसांनी इथे येऊन 6 वाजेपासून तर किमान 8 वाजेपर्यंत एक माणूस पोलीस असणं गरजेचं आहे. की आता त्यामध्ये होतं काय की हे जे गुन्हेगारी प्रवृत्तीचे रिक्षा चालक आहे हे सरळ लोकांच्या अंगावर घालून त्यांना विचारतात कुठं जायचं काय करायचंय. तर अशा लोकांना जर विरोध करायला जर आमच्यासारखे रिक्षावाले गेले तर तिथे भांडणाचा पाया निर्माण होतो आणि शांतता भंग होण्याचा कार्यक्रम होतो. त्याच्यामुळे प्रशासन असलं तर त्यांना थोडंसं वचक राहील. आणि कळकळीची परत पुन्हा एक विनंती करतो की त्यांनी प्रत्येकाचे लायसन्स ड्रेस बिल्ला हे आवर्जून चेक करावे ही नम्र विनंती. रिक्षाला जे परवाने लागतात ते मागील अनेक दिवसांपासून RTOने कोणती अट न ठेवल्याने हे जे रिक्षाचे परवाने दिले जात आहे त्यामुळे संपूर्ण शहरामध्ये म्हणजे रिक्षाचं एक प्रमाण वाढलेलं आहे. यामुळे तुम्ही मागील अनेक वर्षापासून या ठिकाणी रिक्षा चालवता तुम्हाला याचं काही म्हणजे नाही याच्यामध्ये काय झालंय की गुन्हेगारी प्रवृत्ती वाढली ना. प्रशासनाला पैसे पाहिजे फक्त महसूल पाहिजे आणि महसूल दिला की ते परमिट देतात. त्यांची फी भरली की ते परमिट देतात. आठ नाही आहे काहीच नाही आहे. आणि त्याच्यामध्ये मग एजंट लोक तुमचं पोलीस व्हेरिफिकेशन म्हणा किंवा काय म्हणा हे घर बसल्या येत आहे ना. आज पैसे दिले मोजले की घर बसल्या येत आहे. हे कुठंतरी थांबणं गरजेचं आहे. हे जर थांबवलं तर तुमच्या रिक्षामध्ये जी गुन्हेगारी प्रवृत्ती वाढलेली आहे जी लूटमार करणारे लोक वाढलेले आहेत त्याच्यावर आळा बसेल. याच नाशिक रोड रेल्वे स्थानक व बस स्थानकाच्या गाभाऱ्यातील नागरिकांनी अनेक वेळा माध्यमांद्वारे प्रशासनाला वाहतूक पोलिसांची मागणी केली असून अद्यापपर्यंत या ठिकाणी कोणत्याही प्रकारचा पोलीस बंदोबस्त दिला जात नसल्याने पुन्हा एकदा सर्वसामान्य नागरिकांनी व रिक्षा चालकांनी नाराजी व्यक्त केली आहे. आता एवढे होऊन देखील यावर पोलीस काय उपाययोजना करतील याकडे संपूर्ण नाशिककरांचे लक्ष लागले. ब्युरो रिपोर्ट, नाशिक वार्ता न्यूज, नाशिक.